येस. मे 2024. ते वर्ष, तो महिना आणि तो क्षण आजही माझ्या मनात अगदी जसाच्या तसा जिवंत आहे. माझ्या आयुष्यातला पहिला वहिला हिमालयन ट्रेक. सरपास. आज 2 वर्षानंतरही जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा तो प्रवास फक्त एक ट्रेक वाटत नाही, तर स्वतःचा स्वतःशी घेतलेला एक शोध वाटतो. उद्या पहाटे एक असं आव्हान आमच्यासमोर उभं राहणार होतं, ज्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. पण त्या प्रवासाला सामोरं जाण्यापूर्वी आजचा संपूर्ण दिवस आम्ही कसोलमध्ये पार्वती व्हॅलीच्या कुशीत घालवला. वाहणाऱ्या पार्वती नदीचा तो खळखळणारा आवाज, ती थंड हवा, जणू आम्ही स्वतःला या हिमालयाच्या ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्नच करत होतो. स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या या सर्वात मोठ्या साहसासाठी तयार करत होतो. आणि आता आजची ही रात्र कसोलच्या या बेस कॅम्पमध्ये हिमालयाच्या अथांग कुशीत एक विलक्षण शांततेत सरत आहे. ते म्हणतात ना, कोणतंही मोठं वादळ येण्यापूर्वी एक अनाकलनीय शांतता पसरते. कसोलची ही रात्र नेमकी तशीच होती. उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल, तेव्हा माझे पाय एका अशा वाटेवर पडतील जिथे प्रत्येक पाऊल माझी परीक्षा घेणार होतं. हा प्रवास फक्त पर्वतांच्या शिखरांना गवसणी घालण्याचा नव्हता, तर स्वतःच्या चौकटी मोडून काढण्याचा होता. इथून पुढे माझ्या या सिरीजच्या माध्यमातून मी हाच अनुभव माझ्या नजरेतून, माझ्या भावनांमधून आणि माझ्या शब्दांमधून तुमच्यासमोर मांडणार आहे. हे फक्त एका ट्रेकचं डॉक्युमेंटेशन नाही आहे, तर सरपासने मला शिकवलेल्या जगण्याचे एक गुपित आहे.